ठाणे शहरात लागू करण्यात आलेली 10% पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत। मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आलं। ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक आणि नगरसेविकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची आज सायंकाळी भेट घेतली। या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार, मनोहर डोंबरे, भरत चव्हाण, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनील जोशी, नंदा पाटील, दीपा गावंट, अर्चना मणेरा, कमल चौधरी, कविता पाटील, मृणाल पेंडसे, प्रतिभा मडवी, नम्रता कोळी, राजकुमार यादव आदींचा समावेश होता। ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेनं ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केली आहे। त्यामुळे शहरात तीव्र पाणीटंचाई भेडसावते। घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये 1 ते 2 लाखांच्या टँकरची बिलं होत आहेत। नौपाडा, उथळसर, कळवा, दिवा, वागळे स्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। या पार्श्वभूमीवर 10% पाणी कपात रद्द करून पाणीगळती रोखण्याची मागणी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली। त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून पाठपुरावा करण्याचं आश्वासन आयुक्त राव यांनी दिलं आहे। अनेक सोसायटीमध्ये महिन्याला कमीत कमी 1 ते 2 लाख रुपये टँकरला बिलं द्यायला लागत आहेत। हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली पॉझिटिव्ह। 10% पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे। दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी। आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं 2दा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील, जेणेकरून अनेक रस्त्यालगत 50-50 वर्ष झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं 2दा निविदा त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे। वाहनतळं सर्व्हिस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी 1400 4 व्हीलर गाड्या लागल्या जातील। ते वाहनतळ गेली 4 वर्षे झाले बंद आहे। आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्व्हिस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। नालेसफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे, म्हणजे नौपाड्यासारख्या भागात असतील, घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतंय। महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल, वंदना टॉकीज असेल, राममार्ग रोडचा गजानन महाराज चौक आहे, त्यानंतर कोपरीमधला भाग आहे, दुसरा पेड्या मारुती महागिरी कुळीवाड्यातला भाग आहे, असं ब्रह्मांडमधला भाग आहे। अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं। त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल, अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे, पण काही ठिकाणी अजून कामं झालेली नाहीत। ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे। तर 10% पाणी कपात नाही बोले रद्द करणार, पाणी आणणार नाही। 10% मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी 10%चं पाणी कपात केलेलं आहे। आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू। रिक्षा टॅक्सी चालकांसाठी दिलासादायक बातमी आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना ग्रॅच्युटी देण्याचा मानस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। ग्रॅच्युटीसाठी वर्षाला 300 रुपये भरावे लागणार अशी घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी आपण कल्याणकारी मंडळ निर्माण केलं असून लाखो टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ काम करेल। टॅक्सी चालकांना ग्रॅच्युटी देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे। वर्षाला 300 रुपये त्यासाठी तुम्हाला भरावे लागतील। याचे काही पैसे हे सरकार देणार आहे। यावर काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। चालकांच्या परिवाराला विमा संरक्षण दिलं जाईल। ज्यांची मुलं आहेत त्यांना देखील नोकरी देण्यासाठी जर्मनीसोबत एक करार केलाय। या महामंडळांमध्ये तात्काळ दुखापत होईल त्याला 50,000 रुपये देण्याची तरतूद आहे। आरोग्य विभाग पॉलिसी विस्तृत केली जाणार आहे। तसंच या चालकांचं मिनिमम कॅल्क्युलेशन आणि राज्य सरकारने दिलेले पैसे धोरण तयार होईल। ही गरीब लोक असून हे सर्वसामान्यांचं सरकार असल्यामुळे आम्ही ही योजना आणल्याचंही त्यांनी सांगितलं।
दादरमध्ये होणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाची उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेंकडून पाहणी. जुन्या महापौर बंगल्याच्या ठिकाणी बाळासाहेबांच्या स्मारकांचं काम सुरू आहे. याविषयी एकनाथ शिंदे यांनी सरकारमध्ये असताना त्यांना बाळासाहेबांबद्दल काही करता आलं नाही. आमच्या सरकारनं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं समृद्धी महामार्ग सुरू केला. बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक आम्ही युद्धपातळीवर पुढे नेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचं हे सरकार आहे. या सरकारला लोकांनी पाठिंबा दिलाय. जे आज बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात त्यांचं वोट शेअर 42% आहे आणि आमचं 48% आहे. काही लोक खोटं नरेटिव्ह पसरत आहेत. लोक आमच्या सोबत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळव्यातील खारेगाव टोलनाक्याजवळ रेतीबंदरकडून नाशिककडे जाणारा टाटा कंपनीचा हेवी टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं भारत पेट्रोलियम कंपनीच्या 18 टन LPG गॅस टँकर पलटी झाला. या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली. घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहनासह आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह दाखल झाले. घटनास्थळावर त्वरित कार्यवाही करण्यात आली. अपघातात वाहन चालक संतोष यादव, वय वर्ष 26, राहणार कळंबोळी याच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानाकडून त्यांना प्रथमोपचार देण्यात आलाय. या अपघातग्रस्त वाहनात शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं, जेणेकरून वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करता येईल. या प्रकारच्या दुर्घटनांमुळे नागरिकांनीही सावधानता बाळगावी आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला. काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यात अग्रेसर राहिलाय. 2 पाय आणि 2 हात असलेला नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे. जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचा निषेध नोंदवतच राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघोले यांनी दिली आहे.
तर अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नसल्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी केली आहे. काँग्रेसचे जे नाना पटोले आहेत त्यांनी स्वतःला ते काय समजतात माहित नाही. त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले. ते कुठेतरी तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती वगैरे व्हायरल झालेली आहे ही गोष्ट भरपूर, की ते कुठेतरी मंदिरात गेलेले आणि परत आल्यानंतर जे चिखलाचे त्यांचे पाय खराब माखलेले ते त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून हे पाय धुवून घेतलेले आहे. हे अतिशय अतिशय घृणास्पद, अतिशय चुकीची गोष्ट आहे. एक ओबीसी एका कार्यकर्त्याकडून असं म्हणजे एकदम बोलतो ना आपण की त्याच्याकडून पाय धुवून घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो. आम्ही ठाणे भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चा तर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि त्यांनी नाना पटोलेंनी हे केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी. त्या ओबीसी कार्यकर्त्याची माफी मागावी, पूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी त्यांनी. तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच पुढे जारी ठेवणार आहोत. ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली. आज पहिल्याच दिवशी 500 उमेदवारांना येथे बोलवण्यात आलं होतं. यामध्ये उंच उडी, गोळाफेक, रनिंग, उंची मोजणं, छाती मोजणं यांसारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर, अल्पदरात झेरॉक्स, नाश्ता आणि CCTV यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली, यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. तसंच राज्यातही आज सकाळपासूनच भरती पोलीस प्रक्रियेला सुरुवात झाली. विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण तरुणी मैदान गाजवतील, तर परीक्षेतही नाव कमवतील. अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांचा जवळ जाण्याचा दिवस असल्याचं सांगण्यात आलं. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईनं गर्दी केली. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला. परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहोचले. विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण तरुणी दमछाक दाखवतील. काही ठिकाणी पावसानं व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह मात्र कायम दिसून आला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहेत. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 17,471 जागांसाठी 17,76,256 अर्ज आले. बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभाग शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1,686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9,595 जागा, तर शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थींनी कंबर कसली आहे. तर काय सांगाल, आज सकाळपासून इथे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे प्रतिसाद लाभला आहे? ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या रनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे. सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे. परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही. ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे. ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था. त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे. बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल. आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसात तरी पूर्ण केलेलं आहे. मला मी बऱ्याच लोकांना विचारलं आहे, समाधानी आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत एकंदरीत? नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं
तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू, पण साधारणतः आत्तापर्यंत 310 लोक आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे.